व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले या क्षेत्रातील उद्योजक आणि सभ्य स्त्री पुरुष हो, आता प्रशांत पटवर्धन बोलताना मी ऐकत होतो आणि त्यानंतरही अशी मागणी झाली की सागरी महामार्ग लवकर झाला पाहिजे। तेव्हा उदयजी एक कल्पना माझ्या डोक्यात आली। समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दिला, आता सागरी महामार्गाने मी काय पुढचं बोलत नाही। माझ्या दृष्टीने आज हा आनंदाचा दिवस आहे की उदय सामंत यांच्या सत्कार प्रसंगी आज मुद्दामून मी ठाण्याहून इकडे आलो। यापूर्वी खूप वर्षापूर्वी जो उल्लेख झाला तो खरा आहे। गणपती उत्सवाचे दिवस होते, मी काही कामानिमित्त रत्नागिरीला आलेलो होतो आणि त्यांच्या आमंत्रणावरून त्या गणेशोत्सवात गेलो आणि तेव्हापासून आम्ही चांगले उत्तम मित्र बनलो आणि वारंवार आमच्यात भेटी होत असतात। महाराष्ट्र शासनाला एक चांगला उद्योग मंत्री मिळालेला आहे, याचा अर्थ मुलाखतीत सोपे प्रश्न असतील असं गृहीत धरू नका। ते वेगळं हे वेगळं, म्हणजे दोन्ही क्लिअर करतो। परंतु कुठल्याही राष्ट्राची कुठल्याही प्रदेशाची प्रगती जर व्हायची असेल तर माझं असं ठाम मत आहे की प्रायव्हेट एंटरप्रेन्योरशिप शिवाय दुसरा पर्याय नाही। दुसरी गोष्ट, जगातील अनेक व्यवस्थांचा इकॉनॉमीचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जेवढे मोठे प्रकल्प महत्त्वाचे आहेत तेवढेच किंवा त्याहून जास्त हे लघु आणि मध्यम उद्योजक अतिशय महत्त्वाचे असतात, किंवा तोच त्या अर्थव्यवस्थांचा कणा असतो। तेव्हा त्या दृष्टिकोनातून कोकण ही एक अतिशय सुपीक भूमी आहे जिकडे याची खूप मोठी वाढ होऊ शकते। आज हा कार्यक्रम आमचे मित्र प्रशांत पटवर्धन यांनी आयोजित करण्यामागे एक अतिशय टायमिंग चांगलं साधलेलं आहे। कोकणामध्ये आंब्याचे दिवस संपले आणि आता पावसाचे दिवस सुरू झाले। पावसाच्या दिवसामध्ये नवीन जे पेरतो ते उगवतं, त्यामुळे आज त्यांनी अनेक मागण्या पेरलेल्या आहेत, त्या लवकरच फलद्रूप होतील अशी अपेक्षा करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।